नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाड आणि आपली इंजिनिअरिंगमध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकतोय. व्हिडिओ टाकण्यामागचं कारण आहे बाळांनो, बॅच है ना. खूप 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 मेसेज आले, खूप रिक्वेस्ट आले आहे ना. एवढे गुगल फॉर्म्स माझ्याकडे सबमिट झाले, पण विश्वास ठेवा वेळ भेटत नव्हता बॅच टाकण्यासाठी. फायनली अनाउन्समेंट करतोय आपल्या सुपर डुपर टेक्निकल बॅचची. जी बॅच फक्त सिलेक्शन देईल याचीच गॅरंटी घेत नाही, ती बॅच याचीही गॅरंटी घेतील तो मुलगा सिलेक्शन झाल्यानंतर परत 100 पोरांचं सिलेक्शन करवेल, एवढं नॉलेज त्याला अडॉप्ट कुठेतरी होईल याची गॅरंटी घेणारी ही बॅच आहे ना. तर ही टेक्निकलची बॅच आपण आज अनाऊन्स करतोय. सगळं समोर लिहिलंय. माझा चेहरा ऑफकोर्स तुमच्यासाठी नवीन नाहीये. बॅचची अनाउन्समेंट करण्या अगोदर ज्या ज्या मुलांचं एक्झामला सिलेक्शन झालंय, मला माहिती आपलं महाडिस्कॉममध्ये ज्या दोन लिस्ट लागल्या, सिलेक्शन लिस्ट सेकंड सुद्धा लागली. भरपूर सारे मेसेज झाले. विश्वास तेव्हा कोणत्याही प्रकारची पब्लिसिटी केली नाही, पण भरपूर सारे विद्यार्थी आपल्या बॅचला सिलेक्ट झालेले आहेत. आणि याचं मला नवीन ग्वाही द्यायची नाही. जे मुलं आज लाईव्ह बघतात किंवा हा रेकॉर्डिंग कोर्स बघतात तेच मुलं तुम्हाला कमेंटमध्ये सांगून देतील की ही बॅच म्हणजे नेमकी काय असते ना. फक्त एक सिंपल फास्ट ट्रॅक बॅच टाकली होती, नीट आठवा. मी वर्षभर लोकांनी इकडे तिकडे कोर्स लावले, मेसचे पैसे भरले, घरभाडं भरले बाळांनो. फक्त एक माझ्यामध्ये एक 20 ते 25 दिवसाची बॅच टाकली होती आणि त्या बॅचवर जवळजवळ 40% ते 50% पोरं, खोटं सांगणार नाही, पोरांनी सिलेक्शन काढलंय. तर जर एवढ्या कमी पिरियडमध्ये एवढा मोठा तमाशा होऊ शकतो, तर जर एक कॉम्बो बॅच जर तुम्ही केली ना, टायटल जरी आयटीआय लिहिलंय, पण विश्वास ठेवा इलेक्ट्रिशियनची कोणतीही एक्झाम तुम्ही देऊन घ्या, आयुष्यात कोणतीही एक्झाम द्या. तुम्ही रेल्वेची एक्झाम द्या, आता नगरपालिका नगर परिषदेच्या वॅकन्सी येणार आहे ती एक्झाम द्या, रेल्वेच्या एक्झाम होतात रेल्वेच्या एक्झाम द्या, तुम्हाला जिथंही जायचे ती एक्झाम द्या. पण हा कोर्स एकदा करून त्या एक्झामला जा आणि तुम्हाला 100% सांगतो कोणताही क्वेश्चन तुमच्या हातातून सुटणार नाही. कारण हा जो कोर्स डेव्हलप होतोय ना, या कोर्समध्ये फक्त थेरी ज्ञान भेटणार नाही. थेरी कुठेही भेटून जाते, मला माहिती तुम्ही कोर्स लावता तिथे तुम्हाला थेरीचं ज्ञान भेटेल, पण कोर्स नीट वाचा. कोर्सची खासियत आहे थेरी प्लस एमसीक्यूज. मी बिलकुल टाइमपास करत नाही. एक 5 ते 10 मिनिटाची रेकॉर्डिंग यासाठी आहे, फक्त क्विक अनाउन्समेंट आहे की बॅच टेक्निकलची अनाउन्स होते जी नेक्स्ट वीक पासून स्टार्ट होणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला थेरी प्लस एमसीक्यू याच्याकरता ऍड केलं मी, कारण जोपर्यंत मला एमसीक्यू कसे हँडल करायचे हे कळत नाही तोपर्यंत कितीही थेरी वाचून घ्या, कितीही पुस्तक वाचा, कितीही गोष्टी सॉल्व्ह करा, फायदा नाही. ज्या मुलांनी पेपर दिले होते त्या मुलांना फोन करून विचारा की त्यांनी रात्रंदिवस अभ्यास केला होता, पण जेव्हा एमसीक्यू हँडल झाला ना, थोड्याशा चुकीमुळे बीचा सी झाला आणि सिलेक्शन गेलं. ह्या चुका अपकमिंग जेही मुलं आता आयटीआय करतात, जेही मुलं डिप्लोमा करतात, किंवा जेही मुलं इलेक्ट्रिशियनच्या ट्रेडमधून कुठूनही पासआउट झालेत आणि त्यांना वाटतंय की सर एक असा कोर्स हवा ज्या कोर्समध्ये आमच्या इलेक्ट्रिकलचा कम्प्लीट सिलेबस कव्हर व्हावा, प्लस 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 ते कोर्स बरोबर त्याच्या रिलेटेड एक्झामला जेवढेही क्वेश्चन विचारतात सगळे क्वेश्चन कुठेतरी कव्हर व्हावे, तर ही एकमेव बॅच तुम्हाला देऊन जाणार आहे. प्लस सांगतो या बॅचचा आणखी खासियत देतो. या बॅचमध्ये मला किती नॉलेज आहे मी सांगणार नाहीये, कारण नॉलेज प्रत्येक फॅकल्टीला असतं. तुमच्या लेवलला जाऊन जर कुठेतरी टीचिंग हवी असेल, ती टीचिंग तुम्हाला या बॅचमध्ये भेटेल. आणि याचं डेमो लेक्चर, जशी मला तर माहिती आहे डेमो लेक्चरची गरज नाही, पण तरी फॉर्मॅलिटी म्हणून आज संध्याकाळी 7 वाजता मी डेमो लेक्चर ठेवलंय टेक्निकलचं, फक्त हे आयडिया घेण्यासाठी की हा कोर्स ऍक्च्युअली कसा रन होणार आहे. याच्यामध्ये दोन्ही लँग्वेज मी कव्हर केल्या, मराठी प्लस इंग्लिश. मला माहिती आहे जास्तीत जास्त मुलं आपल्या मातृभाषेत या गोष्टी शिकायला थोडासा इंटरेस्ट दाखवतात, त्याच्याचमुळे ह्या बॅचमध्ये मराठी प्लस इंग्लिश या दोन्ही गोष्टीचा कॉम्बो मी घेऊन आलोय आणि तो कॉम्बो तुम्हाला आज इव्हिनिंगला सुद्धा बघायला भेटेल. क्लिअर आहे सर? बॅचची प्राइस काय असेल, बॅच कशी घ्यायची, या भरपूर साऱ्या गोष्टी आहे. तर बॅचची प्राइस सांगण्या अगोदर बॅच कुठून घ्यायची, बॅच कुठे होणार हे थोडंसं सांगून देतो. तर आपली बॅच आपली इंजिनिअरिंग या ऍप्लिकेशनला कंडक्ट होणार आहे. प्ले स्टोअरमध्ये जाऊन आपली इंजिनिअरिंग हे ऍप्लिकेशन तुम्ही प्लीज डाउनलोड करून घ्या. जरी बॅच घ्यायची नसेल तरी डाउनलोड करा, कारण जिथं आपली इंजिनिअरिंग असतं ना, तिथं तुम्हाला फ्री कंटेंट पण भरपूर भेटून जातात. भरपूर साऱ्या मी डेमोज वगैरे दिले. आणि जेही लोक हा फर्स्ट टाइम माझा व्हिडिओ बघतात, हा चेहरा पहिल्यांदा बघतात, एकदा जाऊन युट्यूबला व्हिजिट करा, प्लेलिस्टमध्ये जा आणि माझे प्रिव्हियस लेक्चर एकदा हँडल करा. तुमच्या लक्षात येईल की कोणत्या लेवलची टीचिंग केली जाते है ना. आता कसं असतं माहिती का, मार्केटला कॉम्पिटिशन भरपूर आहे ना, भरपूर सारे बॅचेस अवेलेबल आहे. ज्याही मुलांना जनरली मला माहिती आहे मुलं ऑफलाईन बॅच प्रेफर करतात, पण विश्वास ठेवा ऑफलाईनमध्ये जी क्वालिटी देणार नाही तितकी क्वालिटी मी माझ्या ऑनलाईनमध्ये नेहमी कंडक्ट करत असतो. प्रत्येक चॅटला रिस्पॉन्स भेटतो, याला ग्वाही देणारे माझे भरपूर सारे स्टुडंट असतील. मी कोणतंही चॅट कधीच इग्नोर करत नाही. तर ह्या बॅचमध्ये जास्त नाही, फक्त ही बॅच ऑलमोस्ट एक 50 ते 60 दिवसाची बॅच असेल, ज्याच्यामध्ये फक्त क्वालिटी टीचिंग केली जाईल. क्वालिटी टीचिंग कळते का, जेही कॉन्सेप्ट परीक्षेसाठी महत्त्वाचे ते बेसिक पासून है ना, सुरुवात तर बेसिक पासून ऑफकोर्स आपल्या बॅचची नेहमी होत असते. बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत पहिले थेरी कव्हर केली जाईल, नंतर त्या थेरीमध्ये रिलेटेड सगळे एमसीक्यूज कव्हर केले जातील आणि ते एमसीक्यू तुम्हाला प्रॅक्टिसला टेस्ट सिरीजच्या स्वरूपात प्रोव्हाइड केली जातील. मला माहिती एवढा जर प्रॅक्टिस करून घेतली ना,
तर सिलेक्शन कुठेच जात नाही. मग ही बॅच घ्यायची असेल तर कशी कशी कंडक्ट होणार तेही थोडंसं सांगतो. टेक्निकलमध्ये मी स्वतः असणार आहे है ना. इकडे तिकडे मी जात नाही, मी कोणावर भरोसा ठेवत पण नाही, माझा पर्सनली कोणावर भरोसा नाही. मला माहिती जर मुलं ह्या चेहऱ्यामुळे सिलेक्ट होतात तर ह्या चेहऱ्याला कुठेतरी उभं राहावं लागेल बॅचसाठी आहे ना. आणि बघा हे वर्ष संपायला ऑलमोस्ट एक आजची 6-7 तारीख असणार है ना. हे वर्ष संपायला ऑलमोस्ट एक 40 ते 50 दिवस बाकी आहे. ह्या वर्षी सगळे कॉन्सेप्ट जेवढेही चुका झाल्यात, ज्या मुलांचं सिलेक्शन राहिलंय 1-2 मार्कांना राहिलंय, सर दुसरी लिस्ट लागणार आहे, माहीत नाही कधी लागणार आहे, कोणाच्याही पॉलिटिशियनच्या नादात लागू नका. लिस्ट लागली सोनम पिवळं, मी त्या मुलांना खूप जास्त सपोर्ट करतो, पण बाळांनो जर लिस्ट लागलीच नाही तर मग काय करून घेणार आहे ना. तर कुठेतरी आपलं नॉलेज ह्या लेवलचं ठेवा ना, की आता फक्त ITIच्या भरोशी बसून सुद्धा चालणार नाही, कारण उपकेंद्र सहाय्यकची वॅकन्सी येणार आहे, कधी येणार माहीत नाहीये है ना. तर कमीत कमी त्या लेवलला तरी जाऊन आपली एक्झामचा प्रिपरेशन ठेवा, की तुम्हाला कुठेतरी पेपर कंडक्ट झाला तर त्याचा अभ्यास करून क्लिअर करता येईल. आता मला माहिती भरपूर जण म्हणतील सर कोर्स केले, अभ्यास केले, काही झालं नाही. विश्वास ठेवा, ज्या मुलांचं सिलेक्शन होतं ना ते ह्या निगेटिव्हिटी पासून नेहमी दूर असतात. त्यांना एक गोष्ट खूप पक्की माहिती असते, की मी जर एकदा माझा प्रॉपर अभ्यास करून माझ्या नोट्स ठेवल्या आणि त्या दररोज रिवाईज करत गेलो तर हे पॉलिटिक्स चालू राहील, हे सिलेक्शन लिस्ट लावणं नाही लावणं चालू राहील, परीक्षा लेट कंडक्ट होईल, जाऊ द्या, मला घेऊन देणं नाही. पण मी त्या लेवलला नक्की येऊन टच आहे, की तुम्ही कधी आवाज द्या, भाऊ पेपर आहे, मी येणार, पेपर लिहिणार, क्लिअर करून होऊन जाणार. आणि ह्या गोष्टी प्रॅक्टिकली होतात. विश्वास ठेवा, माझे भरपूर साऱ्या मुलांचं सिलेक्शन याचमुळे झालंय की त्यांनी पेशन्स ठेवून अभ्यास कंटिन्यूअस केलाय. त्याच्यामुळे ह्या भरोशी बसू नका, की उद्या मी एक्झाम येईल, उद्या एखादी बॅच अनाऊन्स होईल, त्या बॅचमध्ये जाणार. त्या बॅचमध्ये फक्त तुम्हाला मी नावं घेऊन सांगणार नाही, पण रियालिटी सांगतो, फक्त एखादा महिना 30 दिवस ते लोक लाईव्ह येतात, नंतर तुम्हाला कोणता कचरा देऊन चालले जातात ना हे मला नव्याने सांगायला नको है ना. पण इथे कुठेतरी तुम्हाला तसं बिलकुल होणार नाही. आणि फक्त मी बोलत नाहीये, तो माझा कोर्स कोणताही बघा, त्याच्यामध्ये शेवटपर्यंत लेक्चर कंडक्ट केले जातात आणि ते परिपूर्णपणे कंप्लीटही होतात. चला टाइमपास करत नाही, बॅचमध्ये कोणकोणत्या गोष्टी येणार पटापटा सांगतो आणि मग बॅचची फीज वगैरे सुद्धा अनाऊन्स करतो है ना. आणि मग गोष्टी आपल्या एंड करू. बघा बॅचमध्ये काय काय होणार बघा सर है ना. बॅचमध्ये सर्वात अगोदर सांगतो, तुमच्या इलेक्ट्रिकल ब्रँचच्या ऑल एक्झाम, इलेक्ट्रिकलच्या ऑल टाईप ऑफ एक्झाम साठी हा कोर्स असेल. कारण हा कोर्स एक्झामवर किंवा तुमच्या ITI, तुमच्या डिप्लोमा, तुमच्या डिग्री, तुमच्या याच्यावर बेस नसून हा पूर्ण कोर्स जो आहे ना कॉन्सेप्च्युअली बेस असणार आहे. तुम्ही कोणत्याही लेवलची एक्झाम द्या, या कोर्समध्ये ही काळजी घेतली जाईल की तिथून येणारे क्वेश्चन तुमच्याकडून हँडल होणार. मुद्दा नंबर 1, कारण आता IBPS पेपर कंडक्ट करते, तुम्हाला माहिती तो पॅटर्न कसा असतो आणि मला तो पॅटर्न किती माहिती मला तुम्हाला नव्याने सांगायला नको. मला माहिती एक्झामला क्वेश्चन्स कुठून खेळतात. ॲज इट इज फास्ट ट्रॅकचे क्वेश्चन एक्झामला पडले होते. जे मुलं बघतात ते मुलं कमेंटमध्ये ग्वाही देतील. हा झाला मुद्दा नंबर 1. याच्यामध्ये फक्त थेरी कव्हर होणार नाही सर, कारण थेरी तर सर्वच कव्हर करतात. या थेरीच्या रिलेटेड ऑल MCQs कव्हर होतील. किती MCQ कव्हर होतील सर? ऑलमोस्ट 2000+ MCQs तुमचे विथ सोल्युशन प्रॅक्टिस घेतली जाईल. कारण मला माहिती आहे फक्त थेरीला घासून फायदा नाही, हे मला चांगल्या प्रकारे कळतं. तर याची काळजी या कोर्समध्ये 100% घेतली जाईल. हा झाला मुद्दा नंबर 2. मुद्दा नंबर 3 असणार आहे सर, ह्या बॅचमध्ये जितकेही लेक्चर होतील ते लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार. त्याच्यामुळे जर कोणाला वाटत असेल सर मी जॉब करतो, माझ्याकडून लाईव्ह होणार नाही, काही हरकत नाही, रेकॉर्डिंग सुद्धा प्रोव्हाइड केलं जाईल, जेणेकरून तुम्हाला ती किती वेळा बघता येईल. रेकॉर्डिंगची लिमिट बाळांनो अनलिमिटेड असेल, तुम्ही किती वेळा ते रेकॉर्डिंग बघू शकतात, याला कोणत्याही प्रकारची लिमिट लावलेली नाहीये. कोर्सची व्हॅलिडिटी किती असेल तर कोर्सची व्हॅलिडिटी बाळांनो मी पूर्ण 9 मंथची व्हॅलिडिटी देतोय. 9 मंथची व्हॅलिडिटी देतोय. आणि जेही मुलं हा कोर्स घेतील त्यांचा सपोज 9 महिन्यामध्ये हा कोर्स कव्हर नाही झाला आणि त्यांना एक्सटेंडेड पाहिजे, त्याच्यावर फ्लॅट 50% ऑफ त्यांना माझ्याकडून भेटणार, जर त्यांना नेक्स्ट इयर सुद्धा प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यामुळे हा कोर्स जो तुम्हाला कंप्लीट जो भेटणार आहे ना, तुमचं एक्झामचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत तुम्ही हा कोर्स एकदम मिनिमम प्राइसमध्ये दरवर्षी प्रॅक्टिस करू शकतात. पण विश्वास ठेवा, या 9 मंथमध्ये होणारी तुमची जी प्रॅक्टिस आहे ही कंप्लीट व्हॅलिडिटी असणार आहे ना. कोर्सचा आपला मी बोललो ना 50 ते 60 दिवसामध्ये एकदम जेन्युइनली बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत कुठेतरी तुमचा पूर्ण कोर्स होणार. आणि याच्यामध्ये ह्या 2 गोष्टी ज्या लिहिल्यात ना मी, याच्यापैकी एक गोष्ट तुम्हाला जी ऍड ऑन भेटणार आहे तो असणार तुमचा कॉन्फिडन्स. कारण ह्या पिरियडमध्ये सर्वात महत्त्वाचं काय असतं माहिती आहे का? कॉन्फिडन्स असतो. जोपर्यंत तुम्ही कॉन्फिडन्स गेन करत नाही, तुम्ही कितीही अभ्यास करा, त्या अभ्यासाचा कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही. राईट आहे ना. तर हा एक कंप्लीट पॅकेज असणार आहे ज्या मुलांना प्रिपरेशन करायचं त्यांच्यासाठीच. ज्यांना कोर्स नाही लावायचा आहे ना, तर फालतू कमेंट करून रिकामा निगेटिव्हिटी पसरू नका. ज्यांना प्रिपरेशन करण्याची इच्छा आहे, माझ्याकडे आहे ना भरपूर सारे गुगल फॉर्म ऑलरेडी आलेत, त्या मुलांना तर मी ऑलरेडी एक व्हॉट्सअपला नोटिफिकेशन जाईल. पण जे नवीन मुलं आहेत है ना, किंवा
तुम्ही ऑलरेडी तुमचं सिलेक्शन झालं, तुम्ही बघता ते, तर प्लीज 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 तेवढं नक्की करा की जे मुलं ITI करतात आहे किंवा ज्यांचं सेकंड इयरला आहे, फर्स्ट इयरला, कोणत्याही इयरला ते आहेत, जे मुलांचं एक्झामचं सिलेक्शन थोड्या कमी जास्त मार्काने गेलंय, ज्या मुलांना वाटतंय की माझं कॉन्सेप्ट तर सगळे क्लिअर आहे, पण जर आणखी एक चांगला शेप दिला, आणखी जर गोष्टी थोड्या प्रॉपर रिवाइज केल्या, तर माझं काम 100% होऊन जाईल. त्या प्रत्येक मुलाकरता काय असणार आहे, हा कोर्स असणार आहे, ज्या कोर्समध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी क्रिस्टल अँड क्लिअर असणार आहे, राईट आहे ना. त्याच्यामुळे हा पॅकेज बिलकुल मिस करू नका. सर कोर्सची प्राइस काय असेल, तर बघा कोर्सची प्राइस फ्रँकली सांगतो, जितकी क्वालिटी मी देतोय त्या क्वालिटीनुसारच कोर्सची प्राइस ठेवली आहे. या कंप्लीट कोर्सची प्राइस असणार बाळांनो 7,000 रुपीज. सर पैसे खूप जास्त होतात ते, तर हे पैसे मी कोर्सचे बिलकुल घेत नाही आहे ना, हे पैसे मी कोर्सचे बिलकुल घेत नाहीये, हे पैसे घेतो मी तुमच्या सिलेक्शनचे आहे ना. जर तुम्ही तुमचे सिलेक्शन घेतलं ना, हे पैसे तुमच्या पेमेंटच्या एक 25 ते 30% अमाऊंट मी घेतोय. रेस्ट अश्युअर की सगळं तुमचं तिकडूनच कव्हर होणार आहे. तरीही मला माहिती आहे सर्व मुलांची पॉसिबिलिटी नसते, तर याच्यामध्ये फक्त मी एकच करू शकतो, जे मुलं सिरियस आहे आणि त्यांना खरंच बॅच घेतली आहे, तर पहिल्या 100 मुलांकरता मी 40% ऑफ ठेवणार आहे. कारण मला माझे फक्त सिरियस मुलं हवेत आहे ना. मग प्राईस 500 रुपये ठेवायचे, 400 रुपये ठेवायचे, ते मुलांना काही सिरियस नसतो, येतात बॅच येतात चाव चालला, तर मला तसा रिकामा गडबड गोंधळ नको आहे ना. तर जेही मुलं पहिले 100 मुलं, आणि त्यांच्यासाठी मी कुपन ऑलरेडी रिलीज केले आहे ना, तर जेही पहिले 100 मुलं हा कोर्स घ्यायचे इच्छुक असेल, त्यांना ही बॅच 7,000 बिलकुल नाही, तर त्यांना मी ती 4,000 मध्ये देतोय. आणि प्राइस फायनल असेल. प्लीज कोणीही कॉल करून फर्दर डिस्काउंट मागू नका. तुमची इच्छा असेल तर या. मला माहिती अमाऊंट एवढी पण नाहीये की तुम्हाला एकदम हादरून जावं लागेल. याच्यामध्ये तुमचे कोणकोणते पैसे वाचवतोय बघा मी. तुमचा पहिला नंबरचा तुमचा घर भाडं है ना, कुठे जातात ना तुम्ही है ना, राहायला जातात, इकडे तिकडे क्लास लावतात, घर भाडं, मेस भाडं है ना, मेस खाऊन जो दवाखाना लागतो ना, दवाखाना, हे सगळे पैसे मी वसूल करून देणार आहे. कारण हे सगळं तुमचं घर बसल्या होणार आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला एक नेटचं पॅक लागणार आहे. त्या नेटचं पॅक वापरा, माझे डेमो लेक्चर बघा, जे मुलं नवीन असतील त्यांनी, आणि मग डिसाईड करा. प्राइस याच्यापेक्षा कमी बिलकुल होणार नाहीये, फायनल प्राइस आहे. कारण ह्या प्राइसमध्ये मी कंप्लीट टेक्निकल कोर्स तुमच्या समोर आणतोय. तर ऑब्व्हियसली एवढी मेहनत आमची पण आहे ना, कुठेतरी स्टँड द्यायचा आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी परत डिलिव्हर करायच्या आहे. त्याच्यामुळे ही प्राइस एकदम फायनल असते, ती पण पहिल्या 100, आणि त्याच्यानंतर जेही येतील बाळांनो, तर ही प्राइस माझी फायनल असतील. आणि या कोर्सची व्हॅलिडिटी वगैरे जी असेल, आणि जेही मुलं हा कोर्स आता घेणार नाही, नंतर घेतील ना, की सर पूर्ण रेकॉर्डिंग होऊ द्या मग घेईल, त्या मुलांना हा कोर्स ऑलमोस्ट बाळांनो मी देणार आहे 8K किंवा 10Kच्या आसपास जाणार. त्याच्यामुळे त्याच्या भरोशी लागू नका, आतापासूनच अभ्यासाला लागा. याच्यामध्ये तुमचं जे प्रिपरेशन होतंय, हा प्लस याच्यामध्ये आणखी जी गोष्ट आली ती सांगणार मी तुम्हाला. PDF भेटणार आहे. कोणत्या PDF? थेरीच्या PDF तुम्हाला प्रोव्हाइड असणार आहे ना, थेरीच्या पूर्ण PDF असणार आहे. जितके MCQ होतात त्याच्या मी तुम्हाला टेस्ट सिरीज प्रॉमिस करतोय, तर तुम्ही टेस्ट सिरीज पण देणार आहे. आणि हे सगळं कंडक्ट केलं जाणार आहे एका ऍप्लिकेशनला, ज्याला बोलतात आपली इंजिनिअरिंग. प्लीज ऍप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. याची लिंक मी कुठेतरी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली, याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. हा कंप्लीट पॅकेज असणार आहे बाळांनो आपलं 40 ते 50 दिवसाचा. सर एवढं सफिशियंट असेल का? 100% सफिशियंट असेल. कारण याच्यामध्ये त्याच गोष्टीवर जास्त फोकस असेल ज्या एक्झामला वारंवार विचारलं जातात. क्लिअर आहे. तर ही होती मला एक छोटीशी बॅच अनाउन्समेंट है ना. जर तुम्ही कोर्स बघता ते आणि वाटतंय नाही सर मला गरज नाही, सरांची ऑलरेडी आम्ही भरपूर सारे कोर्सेस केले, बॅचेस केले, नाही सर यूट्यूबला अवेलेबल, यूट्यूबचा सगळा कंटेंट बाळांनो फक्त आता तुम्हाला तिकडे डेमो टाईपच भेटणार. बाकीचा कंटेंट ऑलरेडी रिमूव्ह झालाय, कारण जेवढं फ्री द्यायचं होतं मी बिलकुल दिलं. आता कुठेतरी एक सिरियस क्राऊड मलाही जमा करायचा आहे, कारण एक बॅच माझी सिलेक्शनची ऑलरेडी गेली आहे. आता मी पुढच्या भविष्यातल्या वॅकन्सी बघतात. मला माहिती आजकाल मुलं टाइम कुठे इन्व्हेस्ट करतात ते व्हॉट्सअप ग्रुपला है ना. सिलेक्शन यादी आली का, भाऊ तुझं आलं का, तुला किती पडलंय, तुझं लिस्ट पाठव, माझी लिस्ट पाठव, आणि तुमचा दिवस सुरू इथं होतो आणि संपतोय तसा आहे. जर ह्या सगळ्या गोष्टी नको असेल, ह्या सगळ्या निगेटिव्ह वातावरणापासून दूर जायचंय आणि स्वतःला एक पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर आसपास आणायचंय, तर प्लीज मी एक व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक देईल. त्या ग्रुपमध्ये मी कोणालाही ॲड करणार नाही. जेव्हा ज्या मुलाचं ॲडमिशन होईल तो मुलगा त्या ग्रुपमध्ये ॲड होऊन जाईल, आणि अशा प्रकारे प्रोसेस चालू राहील. बाकीच्या कोणालाही त्या ग्रुपमध्ये कोणत्याही प्रकार नसेल, कारण तिथे फक्त डिस्कशन टेक्निकलचं होणार आहे. तुला किती येतं आणि तुला जे येते मला येते, मला समजून सांगतो का, दोघांना येत नाही, मास्तर आहे मास्तर समजून सांगणार, एवढंच हेल्दी डिस्कशन त्या व्हॉट्सअप ग्रुपला कंडक्ट केलं जाईल. राईट आहे. तर राईट अवे हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, आपली इंजिनिअरिंग. आणि जर तुम्हाला नॉन टेक्निकलमध्ये सुद्धा इंटरेस्ट असेल, तर नॉन टेक्निकलला आहे ना KP सरांची बॅच माझ्या चॅनलला मी अनाऊन्स करेल, ठीक आहे ना. त्याची फीस पण एक नॉमिनलच ठेवला जाईल.
जर नॉन टेक्निकल बद्दल कोरी असेल तर डेफिनेटली कृष्णा पाटील सरांचे बॅच अनाऊन्स केली जाईल, ती पण ह्याच प्लॅटफॉर्मला होणार. आणि तुम्हाला माहिती आहे टेक्निकलसाठी मी आणि नॉन टेक्निकलसाठी कृष्णा पाटील सर आहे ना, दोघांचं कॉम्बिनेशन कसं असतं हे मला नव्याने सांगायला नको, राईट आहे ना. त्याच्यामुळे वाटत असेल अरे सर याच्यात नॉन टेक्निकल नाही आहे, तर नॉन टेक्निकल कवरून पण त्याची फीज वेगळी कंडक्ट केली जाईल. ही फक्त टेक्निकलची फीज मी सांगितली आहे, नॉन टेक्निकलची फीज डिपेंड करेल ॲडमिशन कसे होतात ते, त्याच्यानुसार ती बॅच सुद्धा याच्याबरोबर पॅरलली काय केली जाईल, ती कंडक्ट केली जाईल. क्लिअर आहे, चालतंय. तर जेही मुलं इंटरेस्ट असतील यूट्यूबला, आपल्या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आहे ना. चॅनलला व्हिडिओला लाईक करा, नक्की जेवढं जमेल तेवढं शेअर करा. आज संध्याकाळी 7 वाजता डेमो लेक्चर घेऊन येतोय, डेमो लेक्चर नक्की बघा आणि नंतर डिसाईड करा की या बॅचचा ही किंमत खरंच वर्थ आहे का. कारण जर ॲडमिशन घ्यायला इकडे तिकडे गेले ना, तर एवढे पैसे फक्त तिथपर्यंत पोहोचण्यात आणि आपण जे मध्ये थांबतो ना खाण्यापिण्यात चालल्या जातात, त्या बॅच तेवढ्याच प्राईजमध्ये जर एक बॅच भेटत असेल तर ट्रिमंडस, याच्यापेक्षा चांगलं काहीच नसेल. क्लिअर आहे, चालतं बघा. मी त्या व्हिडिओला पूर्णविराम देतो. भेटूया आज डेमो क्लासमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ जेवढा जवळ तेवढा शेअर करा. बाय.